या देशात 21 वर्षापूर्वी आढळला HMPVचा पहिला रुग्ण. कोणत्या लोकांना या व्हायरसचा सर्वात जास्त धोका? चीननंतर आता भारतातही HMPV व्हायरसने शिरकाव केला आहे. या नव्या आजारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. काही लोक या आजाराची तुलना कोविड-19 सोबत करत आहे. परंतु या आजाराबाबत चिंता करण्याची गरज नाही, असं सरकारकडून सांगण्यात आलंय. ही नवीन विषाणू नाही. 21 वर्षापूर्वी भारतात HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता. दरम्यान देशभरातील रुग्ण वाढले असून 30% रुग्ण महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलंय. बेंगळुरू, नागपूर, तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 2 आणि पश्चिम बंगाल, अहमदाबाद आणि मुंबईमध्ये प्रत्येकी 1 प्रकरण नोंदवण्यात आलं आहे. HMPV व्हायरस नवीन नाही. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार HMPV नवीन व्हायरस नाही. हा व्हायरस भारतात 2001 मध्ये सापडला होता. अनेक वर्षापासून हा व्हायरस जगभरात शिरकाव करत आहे. HMPV व्हायरस खूप धोकादायक नाही. ह्यूमन मेटाप्युन्युमो व्हायरस म्हणजेच HMPV हा एक श्वसन व्हायरस आहे, जो माणसाच्या फुफ्फुसात आणि श्वसन नलिकेत इन्फेक्शन करतो. हा व्हायरस सामान्यपणे सर्दी किंवा फ्लूसारखी परिस्थिती निर्माण करतो. 2001 मध्ये आढळला होता पहिला रुग्ण. HMPV एक प्रकारे पॅरामायस्को व्हायरसचा एक प्रकार आहे. 2001 मध्ये या व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता. हा व्हायरस रिस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस किंवा RSV सोबत जोडला आहे. या संबंधित लक्षणेही यात दिसतात. भारतात 2003 मध्ये आढळला पहिला रुग्ण. भारतात या व्हायरसचा पहिला रुग्ण 2003 मध्ये आढळला होता. BG मेडिकल कॉलेज आणि NIV पुणे यांनी पुण्यात लहान मुलांमध्ये व्हायरस आढळल्याची पुष्टी केली होती. त्यानंतर या व्हायरसचे अनेक रुग्ण आढळले. 2024 मध्ये गोरखपूरमध्ये श्वसनच्या आजाराने ग्रस्त झालेल्या 100 मुलांपैकी 4% मुलांमध्ये HMPVची लक्षणे आढळली होती. डच शास्त्रज्ञांनी वर्ष 2000 मध्ये या व्हायरसबाबत माहिती शोधली होती. या व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या जिनोमच अनुक्रमण 2001 मध्ये केलं गेलं होतं. त्यानंतर त्याच्या सिरोलॉजिकल स्टडीद्वारे माहिती समोर आली की HMPV 1958 पासूनच नेदरलँडमध्ये आला होता. लहान मुलं आणि वयोवृद्धांना सर्वात जास्त धोका. HMPV मुलं, वृद्ध आणि त्या तरुणांसाठी संवेदनशील होऊ शकतं, ज्यांना अशा प्रकारचा आजार झाला असेल आणि त्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमी असेल. निमोनिया किंवा ब्रोंकायटिस HMPV वेगवेगळ्या हंगामात पसरतो. याचा जास्त प्रादुर्भाव हिवाळ्यात होतो. HMPVचा संसर्ग झाल्यावर सामान्यपणे खोकला, शिंक, सर्दी किंवा गळा दुखण्यासारखी लक्षणं जाणवतात. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.